मध्ये कुठल्याही गावामध्ये संत महात्मे जन्माला येत असतात, म्हणून विशेष त्यांचं ठिकाण नव्हतं. आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशासाठी आलो तर जगाचं कल्याण करण्यासाठी आलो. पण प्रापंचिक जीवाला विशेष करून तुकोबारायाने देवप्राप्तीचा अनुभव या अभंगात सांगितलाय आणि अनुभवाचा आनंद प्रस्थापित या ठिकाणी केलेला आहे. हा विशेष भाव आहे. म्हणून चांगले विचार बांधले, वैराग्य धारण केलं, विवेक वैराग्य या ठिकाणी भक्तीतून परमात्मा आपल्यासा केला. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग लक्षात ठेवा आणि देव प्राप्त करून घेतला आणि स्वानुभवातला या तुलनेचा महात्मा या जगाच्या पाठीवर एक होते, ते म्हणजे संत गुरुबा काका. म्हणून गुरुबा काकांचं जन्मस्थान कुठे तर तेर या ग्रामक्षेत्राच्या ठिकाणी आहे. पहिलं सत्यपूर नामक नगर असं त्या नावाला म्हणायचं. कोणाच्या तर या ठिकाणी सत्ययुगामधलं नाव आहे. म्हणून पृथ्वी तलावरती अनादी कालापासूनच हे ग्राम आहे आणि त्याच्यानंतर तेर या ठिकाणी पुन्हा नामाभिधान प्राप्त त्रिविक्रम शतकर्ते झाले आणि त्यांच्या काळात तेर नाव प्राप्त झालं. आता पुढे काय तर त्या गावामध्ये या ठिकाणी माधव या ठिकाणी नामक कुलाल वंशात जन्मलेली व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती भगवत कार्यामध्ये तल्लीन आहे, परंतु संतान प्राप्त नसल्याची या ठिकाणी दुःख अंतःकरणामध्ये आहे. आणि त्या वेळेला आचार विचारानं विवेक संपन्नतेनं वैराग्यतेनं प्राप्त झालेला तो महात्मा दिवसेंदिवस त्या ठिकाणी मागे जात राहिले आणि काळ आयुष्याचा वृद्धिंगत होऊ लागला. एक एक दिवस मागे पडू लागला आणि अंतःकरणामध्ये उदासीनता आहे. पण उदासीनतेचं अंतःकरण राजा दशरथाचं होतं. कशामुळे होतं? पुत्र प्राप्ती नव्हती आणि शिकारीचा छंद या ठिकाणी होता. शिकार करत असताना घटित कर्म त्या ठिकाणी घडलं आणि काय तर ब्रह्मवाक्य जनार्दन मानून श्रावणाच्या पिताश्रींचा शाप झाला, नक्कीच पुत्र प्राप्त होईल म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. देवांगना हाती आणविला शृंगी, लक्षात ठेवा. शृंगी ऋषीला बोलवून आणलं, यज्ञ झाला, पुत्र प्राप्ती झाली. पण आज माधवाच्या जीवनामध्ये प्रपंच चांगला आहे, वागणं चांगलं आहे, भावनिष्ठेचा आहे, श्रद्धापूर्वक कर्म करणारा महात्मा आहे, परंतु संतान प्राप्ती नाही. दुःख या ठिकाणी आहे. कधी भेटेल परमात्मा, कधीतरी आपल्या जीवनाचं कल्याण होईल. कै ऐशी दशा येईल माझे अंगी, चित्त पांडुरंगा झुरत असे. म्हणून महात्मा भेटले, लक्षात ठेवा. आणि आशीर्वाद दिला. दिल्यानंतर पूर्व जीवनाचा इतिहास विचारला आणि त्यांनी सांगितलं, करता करता या ठिकाणी संतती प्राप्ती होत असताना 8 मुलं झाली, लक्षात ठेवा. 8 मुलातला एखादा तरी राहिला पाहिजे होता.